गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। आज के इस वीडियो लेक्चर में हम देखेंगे छोटी छोटी मगर मोठी बातें। आजच्या लेक्चर मध्ये या क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे। क्वेश्चन काय आहे, व्हॉट टाइप ऑफ मेटाबॉलिक पाथवे विल बी प्रेझेंट ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ दीज प्रोडक्ट्स। मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर या चॅप्टर मध्ये हा एक इनटेक्स्ट क्वेश्चन आहे। आणि तुम्ही म्हणाल सर हे तर खूप इझी आहे, कर्ड मध्ये लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होतं किंवा अल्कोहोल मध्ये अल्कोहोल फर्मेंटेशन होतं। बाळांनो, जर मल्टिपल ऑप्शन असतील म्हणजे इफ यू आर आस्क्ड टू आयडेंटिफाय द मेटाबॉलिक पाथवे फ्रॉम ऑल दीज फूड प्रोडक्ट्स इट विल बी डिफिकल्ट। म्हणून आजच्या लेक्चर मध्ये एखाद्या फूड प्रोडक्ट मध्ये कुठला मेटाबॉलिक पाथवे वर्क करतो त्याला इझिली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड कसं आयडेंटिफाय करायचं हे बघूया। कसं पाहायचं बघा, एखादा मेटाबॉलिक पाथवे असतो म्हणजे इथं आपल्याकडे फर्मेंटेशनची प्रोसेस होते आणि फर्मेंटेशन मध्ये काय होतं, पहिल्यांदा होतं ग्लायकोलायसिस। ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात। पायरुव्हिक ऍसिड किती कार्बन कंपाऊंड आहे, 3 कार्बन कंपाऊंड आहे। ओके, या 2 पैकी एका पायरुव्हिक ऍसिडला मी इथं घेतलं आणि याला फर्दर ब्रेकडाऊन केलं बाळांनो। मग मला पायरुव्हिक ऍसिड पासून आय विल गेट आयदर लॅक्टिक ऍसिड ऑर इथेनॉल। एकतर लॅक्टिक ऍसिड मिळेल किंवा मला काय मिळेल, इथेनॉल। मग हे दोन्ही एकदाच मिळणार नाहीत। पायरुव्हिक ऍसिड किती कार्बन, 3 कार्बन। लॅक्टिक ऍसिड मध्ये किती कार्बन, 3 कार्बन। म्हणजे पायरुव्हिक ऍसिडचं लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होताना कार्बनचा लॉस ऑर गेन होणार नाही। पण इफ यू कन्वर्ट पायरुव्हिक ऍसिड इनटू इथेनॉल, पायरुव्हिक ऍसिड कार्बन 3, इथेनॉल कार्बन 2, 1 2 means there has to be loss of 1 carbon in the form of CO2 gas. याचा अर्थ whenever any food product is produced by alcohol fermentation म्हणजे AF, there will be release of CO2 and whenever there is a release of CO2, तुम्ही जर इडलीचं पीठ बनवलं, आईनं रात्री बनवलं, सकाळी ते फुगतं because there was a release of CO2 gas. So whenever any food product is produced by AF, alcohol fermentation, there is a puffed up appearance of dough. जे पीठ आहे ते फुगतं ड्यू टू रिलीज ऑफ CO2 आणि हा CO2 गॅस नंतर तो रिलीज होणार आहे बाळांनो इडलीतून, डोसातून, आणि त्या इडलीमध्ये छिद्र पडतात, ब्रेडमध्ये छिद्र पडतात। म्हणजे जर प्रोडक्ट मध्ये CO2 गॅस रिलीज होत असेल तर अल्कोहोल फर्मेंटेशन। CO2 मुळे काय होणार, डो विल बी पफ्ड अप अँड द फूड प्रोडक्ट विल हॅव पोर्स। छिद्र असतील आणि पीठ फुगलं की ऑफ, अदरवाइज लाफ। चला आन्सर काढा आता इथं। मला सांगा, छिद्र असतील आणि कर्ड छिद्र आहेत का, नाही। इट इज ऑफ और लाफ, इट इज लाफ। ब्रेड ऑफ, इडली ऑफ, डोसा ऑफ, अल्कोहोल मध्ये तर ऑफच असेल। रॉकफोर्ड चीज तुम्हाला माहिती आहे याच्यात छिद्र नाही आहेत, नो पोर्स, इट इज लाफ। चीज, स्विस चीज, स्विस चीज मध्ये छिद्र आहेत, इट इज ऑफ। तुम्हाला होमवर्क आहे, टॉम अँड जेरी मध्ये जे चीज असतं त्यामध्ये कुठला फर्मेंटेशन होतं हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं। थँक्यू बेटा।